नमस्कार मित्रांनो, आज पाहणार आहोत आपण मकर संक्रांतीविषयी निबंध किंवा मकर संक्रांतीबद्दल काही माहिती. तर मकर संक्रांत हा हिंदूंचा एक प्रमुख सण आहे. हा सण 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो, जेव्हा सूर्य दक्षिणायन ते उत्तरायण म्हणजेच मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. या दिवसानंतर दिवस मोठा व रात्र लहान होऊ लागते. मकर संक्रांत हा पवित्र सण आहे. या दिवशी अनेक लोक गंगावर घाटावर स्नान करायला जातात. हे एक मेळ्याच्या रूपात देखील आयोजित केले जाते, ज्याला अर्धकुंभमेळा किंवा महाकुंभमेळा असे म्हटले जाते. देशातील वेगवेगळ्या राज्यात या सणाला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. मकर संक्रांत हा आनंदाचा सण आहे. महाराष्ट्रात या दिवशी सुहासिनी स्त्रिया एकमेकींना सुगड्यांचे वाण देतात. यात हरभरा, ऊस, गाजर, बोरे, तीळ, गहू इत्यादींचा समावेश असतो. हळदी कुंकू कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या दिवशी तिळाला विशेष महत्त्व आहे. सर्वजण एकमेकांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणत तिळगुळ वाटतात. मकर संक्रांतीला लहान मुलांना देखील खूप आनंद होतो. लहान मुले या दिवशी पतंग उडवण्याची मौज लुटतात. काही ठिकाणी या सणाला पतंग उडवण्याच्या स्पर्धा घेतल्या जातात. मकर संक्रांत हा सण सर्वांना बंधुभाव व एकेची शिकवण देतो. अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्रात मकर संक्रांत ही साजरी केली जाते आणि अशा प्रकारे ही थोडक्यात माहिती तुम्हाला मकर संक्रांतीची सांगितली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. मकर संक्रांतीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद.